गेल्या 1.5 वर्षांपासून शासनाकडे 40 कोटींची थकबाकी असल्यानं जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे संतप्त झालेल्या धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद करत जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सीईओंना देण्यात आलं। शासनानं थकीत बिल अदा न केल्यास ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। जितेंद्र पाटील धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आमचं मागणं आहे जलजीवन मिशनचे जे आमचे कामं चालू आहे मागच्या 3 वर्षापासून ते कामं सुरू आहे। त्या कामाला पहिले आम्हाला सुरुवातीला निधी व्यवस्थित प्राप्त झाला, पण मागच्या 1.5 वर्षापासून आम्हाला फंड्स अवेलेबल होत नाही आहे। त्यामुळे आता आम्हाला म्हणजे आमचं EMI भरायला आणि याला बँकेचं कर्ज भरायला सुद्धा आम्हाला नामुष्किल मोठी मुश्किल झालेली आहे। सगळे ठेकेदार जे ते आर्थिक अडचणीमध्ये, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबाबत आम्ही आता आंदोलन चालू केलं आहे। 15 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही याच्यापुढे कुठल्याही धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम करणार नाही। त्यामुळे आम्हाला त्वरित सरकारकडनं निधी उपलब्ध करून द्यावा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पेमेंट मिळायलाच पाहिजे। कोट्यवधी रुपयांचं बिल थकीत असल्यानं धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदारांनी जिल्ह्यातील सर्वच पाणीपुरवठ्याची कामं 15 एप्रिलपासून बंद केली आहेत। काम बंद करूनही बिल मिळत नसल्यानं आज जिल्हा परिषदेच्या आवारात सर्वच कंत्राटदारांनी एकत्र येत आंदोलन केलं। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी जलजीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध करून प्रलंबित देयकं 100% देण्यात यावी। निधी अभावी अर्धवट आणि रखडलेल्या सर्व कामांना केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मार्च 2028 पर्यंत विनादंड मुदत देण्यात यावी। निविदा प्रक्रियेत लोकवर्गणीचा कोणताही उल्लेख नसताना कंत्राटदाराच्या बिलातून एकतर्फी कपात केल्याची लोकवर्गणीची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी यांचं विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवण्यात आले। यावेळी धुळे जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील देसले, उपाध्यक्ष राहुल देवरे, सचिव प्रतीक पांडव, गणेश बोरसे, जितेंद्र पाटील, दुर्गादास पवार, राजेंद्र देसले, गौरव पाटील, विकास चौधरी, विष्णू पाटील, किशोर पवार, स्वप्नील पाटील, केतन पाटील, परशुराम देवरे यांच्यासह कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।